आज आमचं आहे वादा किया तूने जो भी वादा तूने किया. हे बघा डान्स वादा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि सकाळ झालेली आहे भावांनो, भेटूया आजच्या दिवशी. आणि काय आज आहे बुधवार, त्याच्यामुळे सकाळचा नाश्ता आपला ब्रेड आमलेट आहे मस्तपैकी माझ्या हातून बनवून स्वतःच खायचं. ठीक आहे, चला करते, भेटूया थोड्या वेळा. मित्रांनो, मी झालेलो आहे नाश्ता वगैरे करून रेडी आणि आपल्याला जायचं ऑफिसला रोजच्या प्रमाणे. आणि रोज रोज जाऊन पण मला पण कंटाळा तरी तुम्हाला पण ऐकून कंटाळा येत असेल, पण काय आहे, मजबुरी आहे, जावं लागतं. चला जाऊया ऑफिसला. मित्रांनो, ऑफिसमध्ये निघत होतो आणि तुम्हाला आता मी जी बिल्डिंग दाखवली मोठी, ट्रॅफिक होते त्याच्या खाली, ती आमच्या एरियातली टॉपची बिल्डिंग आहे भावांनो. आणि एक दिवस असा आणणार ना भावांनो, त्या बिल्डिंगमध्ये आपलं घर असणार भावांनो, लिहून घ्या. एक दिवस असा येणार. बाकी चला, सध्या तर ऑफिसला जायचं आहे, चला जाऊया. मित्रांनो, लंच टाईममध्ये आजकाल आमचं रील शूटचं भरपूर चाललेलं आहे. आज आमचं आहे वादा किया तूने जो भी वादा तूने किया. हे बघा डान्स वादा. याच्यावरती रील आहे, मी माझ्या ह्याला पण टाकणार आहे ब्लॉगच्या चॅनलवर, तुम्ही बघा. आता मी तुम्हाला शूटचं दाखवतो, BTS दाखवतो. BTS चला. 1 टेक 1. डान्सचं नंतर टाकूया बोलते ना, म्हणजे तुझ्या एकट्याचं टाकूया. मित्रांनो, टेक टेक 3. मी काय हे नाही बघितलं रे. मित्रांनो, टेक 4 आहे आता. डान्सवाला ह्याचा डान्स आहे आणि मी आता निघून चाललोय भावा. चल बघूया याचा डान्स. मी जेव्हाच नाचतो. हां, मग हे नाही करत ना, 2x नाही करत, 1x मध्येच घेतो. टेक 4. थोडा मागे हो. 3-4 वेळा ट्रेक घ्यायला लागेल. गाणं ठेवूया का मग बॅकग्राऊंडला चालू? नाही आपण ते टाकू ना. ठीक आहे, स्टार्ट. थांब 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 प्ले झालं. चालू आहे की नाही?
अरे थांब साला मी प्ले करतोय आणि तू काय ना काहीतरी करतोस. हां चल स्टार्ट. काट. मित्रांनो रील पूर्ण शूट झालेली आहे. तुम्हाला BTS दाखवलेला आहे मी. आणि बाकी रील कशी वाटते ते सांगा. रोज आम्ही आता हे असं करणारच आहे. हे जरा हे बंद कर, कॉपीराईट पडेल मला. बाकी आपला ॲक्टर ओमकार भाई मचवतोय फुल एकदम. डान्स वगैरे प्रॉपर आहे याचा. डान्स ॲक्टिंग भाई डेंजर. तुम्ही कालची पण व्हिडिओ बघितली असेल, एकदम मस्त असं. बाकी चला आता एडिटिंग करतो थोड्या वेळ आणि जाऊया ऑफिसला परत. तर मित्रांनो मी पोचलेलो आहे ऑफिसमधून घरी. आणि आज काय मी मैदानात गेलो ना भावांनो, कारण मला कॉन्टेंट पूर्ण झालेलं आहे आज दुपारी. तुम्ही BTS बघितला असेल आमच्या रीलचा. रील एकदम मस्त आहे भावांनो. सगळ्यांना ट्रेंडिंगवाला जे म्युझिक आहे त्याच्यावरती आहे. ते वादा किया तुम्ही ते वाला गाणं मला पूर्ण येत नाही, पण ओमकारचा डान्स भावांनो एकदम मस्त आहे भावांनो. तुम्ही बघा ती रील. माझ्या यूट्यूब चॅनलला पण मी टाकेन आणि बाकी आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलला पण टाकेल. चला बाकी सध्या तर मी आता फ्रेश होतो आणि नाश्ता करतो. चला मित्रांनो फ्रेश होऊन मस्त रेडी झालेलो आहे. म्हणजे रेडी म्हणजे आपला नाश्ता करायला आहे बघा. मस्त सँडविच, गरम गरम सँडविच खातो. भेटूया सँडविच खाताना. मित्रांनो आपलं सँडविच गरम झालेलं आहे आणि आपण आता बसतोय खायला. पण खाता खाता तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ते म्हणजे आपल्या देशातलाच एक रायडर आहे, UK रायडर म्हणून. खूप जणांना माहिती असेल, खूप जणांना नसेल माहिती, पण त्याची स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती असली पाहिजे. म्हणून मी एक 5 मिनिटामध्ये त्याची स्टोरी सांगतो तुम्हाला. तो रायडिंग करायचा भावनो जवळजवळ 10 वर्ष झाली मला वाटते. तो यूट्यूबवर आणि इंस्टावरती ब्लॉग टाकतोय. मोटर ब्लॉगिंगमध्ये तो फर्स्ट होता आणि म्हणजे आहे अजून पण. त्याच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी झाल्या ज्याच्याने पूर्ण म्हणजे जेवढे पैसेवाले बोलतं, म्हणजे ज्यांचं थिंकिंग आहे ना की पैसा सगळं काही घेऊ शकतो, खरेदी करू शकतो, मनी कॅन बाय एनिथिंग, जे लोक बोलतात हे त्यांच्यासाठी हे आहे. त्याच्याकडे भावांनो जवळजवळ 200-300 करोडची प्रॉपर्टी असेल. त्याने त्याचं लग्न झालं आता रिसेंटली आणि आता डायव्हर्स पण झाला. पण जसं की प्रॉपर्टी बायकोला द्यायला नको म्हणून त्याने त्याची प्रॉपर्टी आईच्या नावावर केली आणि त्याने डायव्हर्स घेतला. त्याच्यानंतर त्याची आई पण काय केलं मला काय माहिती नाही, पण त्याच्याबरोबर असं काही घडलं ज्याने तो डिप्रेशनमध्ये गेला आणि खूप म्हणजे त्याला जगेनासा म्हणजे जगायची इच्छाच नाही राहिली भावांनो. म्हणजे पैसा असून पण माणसाला जगण्याची इच्छा नाही आहे. म्हणून जे लोक बोलतात ना की पैसा सगळं काही आहे, पैसा कमवा, हे ते काय नसतं भावांनो. जे घडायचं आहे ते घडतंच आयुष्यात. पैसे असो नसो, प्रेम असो नसो, नथिंग इज मॅटर. तुमच्या जर का नशिबातच ते लिहिलेलं आहे देवाच्या कृपेने आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. देवाचं असं असतं, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. बाकी मी काय बोलणार नाही याच्यावर जास्त. पण जे कराल, ज्या माणसावरती विश्वास ठेवाल, कोणताही व्यक्ती आयुष्यात कोणीच कोणाचा नसतो. मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. बाकी ठीक आहे, चला जे घडलं ते वाईटच घडलं. पण भावांनो अशी वेळ येऊ देऊ नका तुमच्यावरती, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो. आणि चला बाकी आपण बघूया आज काय होतं आहे का, तुमचा भेटतं आहे का कॉन्टेंटमध्ये. नाहीतर राम राम, गुड नाईट, बाय बाय आणि जय शिवराय.